नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मेंढगावचे अवशेष दाखवले, म्हणजे मराठवाडी धरणामध्ये बुडालेले गाव. या मेंढगावचे अवशेष आम्ही तुम्हाला दाखवले. परंतु या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घोटील गाव, या घोटील गावचे अवशेष तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. मागे तुम्ही बघू शकता आड आहे, जुन्यातला आड आहे, ते घरासारखं आहे. म्हणजे ह्या आड तुम्ही बघू शकता. आडामध्ये जर तुम्हाला दाखवलं तर अजून सुद्धा एक नंबर पाणी आहे. म्हणजे आम्हाला वाटलं की गाय असेल, परंतु गाय नाही, पाणी आहे, जबरदस्त पाणी आहे. तर तुम्हाला आपण हे आड दाखवूया आणि बरेच अजून नुसते बरेच अजून घरं आहेत ती तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आणि इथं कसं यायचं बघायला ते सुद्धा आम्ही तुम्हाला शेवटला सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये चालू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आड कशा पद्धतीचं आहे. तुम्हाला आपण पाणी दाखवणार आहे. हे बघा तुम्ही पाणी, अजून सुद्धा सुंदर असं पाणी. म्हणजे आपल्याला हे धरणात आहे आड, म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे की बाबा इथं गाय असू शकतो आणि ह्यामध्ये म्हणजे असंख्य जीवजंतू असू शकतील. परंतु मला तर सुंदर पाणी दिसतंय, बाकी एखादी गाय वगैरे काही नाही आणि अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, तुम्हाला म्हटलं होतं की मागे एक घर दिसतंय. बघूया नक्की घर कशा पद्धतीचं आहे किंवा काय आहे आतमध्ये. व्हिडिओ सोबत बने राहा. आणि या घरामध्ये काहीच नाही, परंतु गाय भरपूर आहे आणि सुकलेलं आहे सर्व. तुम्ही पाहू शकता हे सर्व सुकलेलं आहे. त्यामध्ये आपले टुरिस्ट वगैरे लोक येतील, त्यांना बैसायसाठी आपलं बरं आहे टाइमपास आपला. ही वाट चालत चालत आम्ही या जुन्या बांधकामाच्या दिशेने, जुन्या घरांच्या दिशेने निघालो. आपल्याला घोटील गाव दाखवायचे आहे. पाहूया आपण कशा पद्धतीचं आहे घोटील गाव. हे पहा मित्रांनो, मला वाटतं ही जुन्या काळातली तुळस असेल आणि तुळशीचे अवशेष आहेत. मित्रांनो, पाहिलं एवढ्या वर्ष पाण्याखाली असून सुद्धा ही बोर अतिशय सुंदर पाणी देत आहे. आणि ही जुनी कलाकृती, ह्या आजच्या कलाकृतीत आणि ह्या जुन्या कलाकृतीत किती फरक आहे. एवढ्या दिवस पाण्याखाली असून सुद्धा सुंदररित्या पाणी करत आहे. अतिशय सुंदर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे की आता आम्ही या ठिकाणी आलोय, हे मेंढगाव आहे. मेंढगावचे ते मंदिर आणि आपण त्याला जे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं, मेंढगाव, त्यासमोरील परिसर किंवा ते धरण वगैरे, ज्योतिबाचं मंदिर, हनुमंताचं मंदिर आम्ही तुम्हाला दाखवलं. परंतु हे गाव नक्की घोटील आहे का निगडे आहे, यामध्ये थोडंसं आम्हाला चलबिचल होतंय. परंतु मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. काही का असे ना, तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे ऐतिहासिक, हे जुन्या अवशेष आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे या गोष्टीचा, या क्षणांचा आनंद घ्या. काही लोकांची घरे वगैरे या ठिकाणी गेली असतील, काही लोकांचं बालपण या ठिकाणी गुजरलं असेल, त्यांनी फक्त कमेंट मध्ये सांगा की बाबा दादा हे मेंढगाव आहे, म्हणजे हे घोटील नाही, हे निगडे आहे, हे निगडे नाही, हे घोटील आहे. काय असेल ते तुमच्या मनाने सांगा. आम्हाला जेवढे काही माहित नाही या ठिकाणचं, परंतु आम्ही एवढ्या काय म्हणतो या धरणातून फिरून तुम्हाला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आणि काही गोष्टी अनुभवा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे घरांचे जुने अवशेष. कित्येक घर, कित्येक मंदिर या धरणामध्ये पाणी आड गेली. पाहू शकता तुम्ही जी घरं आहेत पत्र्याची वगैरे, कौलाची, सगळी कोसळलेल्या अवस्थेत आहेत. आणि खूप मेहनत घेतली असेल काही लोकांनी घर बांधण्यासाठी, हे करण्यासाठी. परंतु असो, काही धरणाचे बांधकाम असो किंवा पुढील पिढीचा विचार करून शासनाने जो निर्णय घेतला, त्या निर्णयाचा विचार करून या लोकांनी स्थलांतर केलं, आपली घरं या ठिकाणी सोडून, आणि आपल्यासाठी हा त्याग केला. मित्रांनो, या ठिकाणी एकेकाळी काही लोकांनी पाणी भरलं असेल. ही पाण्याचं नळ दिसत आहेत दोन्ही साईडला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे बघा, की घरांचे अवशेष आहेत भरपूर. कित्येक लोकांचे बालपण, आठवणी या ठिकाणी गेले असतील. काही लोकांपर्यंत हा व्हिडिओ जेव्हा जातो तेव्हा ती लोक कमेंटमध्ये लिहितात, या ठिकाणी आमची शाळा होती, या ठिकाणी आमचे घर होते, या ठिकाणी आम्ही खेळायचो, या ठिकाणी आम्ही बसायचो. म्हणजे ते भारी वाटतं एक प्रकारचं, पण वाईट सुद्धा वाटतं मित्रांनो, की लोक एवढ्या अंतर्मनाने कळवळीने सांगतायत की दादा अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला, सुंदर वाटलं. म्हणजे कधी कधी आम्हाला काही गावांची नावं वगैरे येत नाहीत, काही माहीत नसतात, परंतु आम्ही आपलं एक प्रयत्न करतो की लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, त्यांची आठवण त्यांना मिळावी. हे बघू शकता तुम्ही चौकटी, घराचा पॉइंट आहे. 2 चौकटीत घर आहे. काय काय असेल या ठिकाणी, काय नसेल, पाहूया.
हे बघू शकता तुम्ही, जुन्या अवशेष आहेत, जुन्या देवदेवता काही दगडावर कोरलेले आहेत. अतिशय सुंदर, म्हणजे बरं वाटतं या ठिकाणी येऊन, समाधान एक प्रकारचं मिळतंय आपल्याला. मित्रांनो नक्की तुम्ही या पण गावाला भेट नक्की द्या. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुळस दिसत आहे बघा, तर ह्या तुळशीच्या बरोबर मागे ज्योतिबाचे मंदिर होते. येथील काही लोकांनी आम्हाला सांगितलं ज्योतिबाचे मंदिर, अतिशय सुंदर असे ज्योतिबाचे मंदिर होते. आता ते पडीक अवस्थेत आहे. समोर पाहू शकता की हा पाटलाचा घाणा, म्हणजे या घोटील परिसरामध्ये हा पाटलांचा घाणा आहे. त्यामागे बरोबर गोबर गॅस आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की या ठिकाणी गोबर गॅसची सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था होती. लोकांना गोबर गॅस मिळत होता. म्हणजे नियोजन अतिशय बेस्ट होतं जुन्या लोकांचं. हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. मित्रांनो एक सुंदर अशी कलाकृती तुम्हाला आड दाखवतो. खूपच सुंदर आहे आड, तुम्हाला पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. म्हणजे या दगडी पायऱ्या आणि या समोर आड. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आड अजूनही जसाचा तसा आहे आणि पाणी अतिशय सुंदर आहे. म्हणजे क्लिअर पाणी आहे. खूप छान वाटतंय मित्रांनो. तिथं थांबा बाळासाहेब, मी ह्या आडाची प्रतिकृती दाखवतो. अतिशय सुंदर आहे. हे बघा, या अजून दगड वगैरे या गोष्टी, म्हणजे जुन्या लोकांच्या किती कलाकृती छान होत्या आणि किती सारखं होतं या ठिकाणी. हे आता सगळं धरणामध्ये गेलेलं आहे, परंतु जी आठवण आहे ती लोकांची आठवण या ठिकाणी शिल्लक आहे अजून. माझ्या या ठिकाणी जे मित्र परिवार आला आहे तो मित्र परिवार सुद्धा अतिशय भावुक नजरेने या ठिकाणी पाहत आहे. त्या घरांच्या अवस्था किंवा काय म्हणतो आपण, हे सर्व बांधकाम जुन्यातलं या गोष्टी. खूपच सुंदर असा निसर्ग या ठिकाणी लाभलेला होता या घोटले गावाला. हे पाहू शकता मित्रांनो, घरांचे अवशेष. इकडे नळ एक आहे बघा. नळ आहे. तर मित्रांनो विषय म्हटला तर यातून आम्हाला अजून सुद्धा युट्यूब मधून आम्हाला काहीच इन्कम नाही किंवा इन्कम सोर्स नाही, परंतु लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांच्या कमेंट आहेत, त्यांना कुठेतरी आम्हाला उजाळा देत होता व त्यांच्या एक कमेंटचा आदर करायचा होता. म्हणून आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. तर मित्रांनो एक तुम्ही गोष्ट करा की तुम्ही फक्त या व्हिडिओला म्हणजे सबस्क्राईब करा या चॅनेलला आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ पूर्ण वॉच करा. म्हणजे एक तुमची काय म्हणतो, आम्ही जनभावनेचा आदर केला तसा तुम्ही एक आमचा आदर करा. या व्हिडिओला कुठेतरी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमच्या चॅनलला कुठेतरी वरती काढा. आम्ही तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू, हसवण्याचा प्रयत्न करू. हा आमचा मुळात कॉमेडी चॅनल आहे, परंतु आमची एक रील व्हायरल झाल्यामुळे लोकांच्या जनभावना आम्हाला कळाल्या की लोकांना नक्की काय पाहिजे किंवा लोकांची मनस्थिती काय आहे, लोकांच्या या आठवणी यामध्ये गुंतलेल्या आहेत, त्या दाखवण्याचा आम्हाला कुठेतरी एक संधी मिळाली. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न केला मित्रांनो. म्हणून तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आम्हाला एक मोटिवेशन द्या. हे काय म्हणतो आपण त्याला, आम्हाला आधार द्या, आमची ताकद वाढवा की आम्ही अजून अशा पद्धतीचे व्हिडिओ या ठिकाणी बनवू शकतो. तुमची कमेंट ठेवतो आमचा आधार. हा, तुमची कमेंट, तुमचं फॉलो, तुमचं सबस्क्राईब हेच आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट ठरणार आहे. बघा या ठिकाणी किती लोकांचं म्हणजे जनजीवन, संसार या ठिकाणी आपण पाहतोय. निसर्गरम्य गाव सोडून तर हालायचं म्हणजे काय त्या मनाने मागं आणि मित्रांनो एवढं जर निसर्गरम्य गाव सोडून या ठिकाणाहून स्थलांतरित व्हायचं, मग त्या मनाच्या भावना काय झाल्या असतील लोकांच्या, त्यांची मनस्थिती काय झाली असेल पाहू शकता. मित्रांनो तुम्हाला बऱ्याच गोष्टीची माहिती आम्ही या ठिकाणी देत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका. ही पहा घर, ही घर पहा, हा जोता पहा. तर मित्रांनो तो पाळणा बघा, पाळणा. आता ह्या पाळण्यात झोपलेलं बाळ आज काय करत असेल काय माहित, पण ह्या पाळण्यात ते नक्कीच शांत झोपलं असेल. आता ते बाळ कुठं असेल, काय करत असेल काय माहित. मित्रांनो बाळासाहेब म्हणतायत की हा पाळणा तुम्ही पाहू शकता आणि ह्या पाळण्यामध्ये बाळ झोपलं असेल लहानपणी, ते बाळ आज काय करत असेल काय माहित नाही, परंतु नक्कीच ते बाळ या पाळण्यात शांत झोपलं असेल. हे बाळासाहेबांचं मत आहे. लाकडी पाळणा आहे आणि जुन्यातले पाळणे आहेत. आमचं सुद्धा बालपण अशाच पाळण्यामध्ये गेलंय. हे घर बघू शकता, हे घर कोणाचं आहे काय माहित नाही, पण किती सुंदर म्हणजे वास्तू आहे, किती सुंदर आनंद आहे डोंगराच्या पायथ्याला. खूपच सुंदर, खूपच मस्त.
लोकांच्या जनभावना या ठिकाणी अडकलेल्या आहेत. लोकांनी नक्कीच आपल्या सर्व लोकांना हा व्हिडिओ दाखवावा. त्या ठिकाणी हा जोता पाहू शकता. हा दगडी बांधकाम जो आहे ना, हा म्हणतात जोता. जोता म्हणतात ना, बरोबर ना? जोताच म्हणतात का काय? जाता वेगळा आणि जोता वेगळा. नाही, हे घरच आहे आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या जनभावना आहेत. अतिशय सुंदर आहे घर. आम्ही सांगतो ते सगळं खरं आहे असं नाही. तुम्ही आणि कमेंट मध्ये सांगा नक्की हे काय आहे. हा, काय म्हणजे नाही. आम्ही जे सांगतोय त्यात काय चुकीचं असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा की यामध्ये काय आहे काय नाही. बघा आईला, बघा ही परिस्थिती. मला वाटतं माझ्या बघा हे परिस्थिती. व्हिडिओ बघायला हे बघा. घरात बसून पंधरा झोपून तुम्ही व्हिडिओ बघताय खरं, पण इथं आमची परिस्थिती बघताना नाकी नाव आले आम्हाला. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. हे स्मारक या घोटील गावचे कोणतरी थोर पुरुष असतील त्यांचे आहे आणि तुम्ही पाहू शकता हे स्मारक अगदी जसेच्या तसे आहे. या स्मारकावरती खाली काहीतरी लिहिलेले आहे. हां, तुम्ही पाहू शकता कैलासवासी श्रीपती बळवंत पवार यांचे हे स्मारक आहे, अजून जसेच्या तसे. ती म्हणजे दगडी बांधकाम कसं आहे बघा, खूप सुंदर असं दगडी बांधकाम आहे. भारी वाटतंय बघताना. ओके, हे बरोबर आडासमोरील घर आहे बघा. खूप सुंदर. मित्रांनो, या जुन्या गोठल्यामध्ये पाऊल ठेवणार एवढ्या वर्षांनी असं वाटतंय पहिल्यांदा आम्हीच पाऊल ठेवतोय काय. पण बघा किती पाऊस आहे आणि खूप म्हणजे आता हा कराड भागात पाऊस नसेल पण इथं पाऊस नक्कीच, कारण ही वास्तू तशी आहे, हा निसर्गच तसा आहे. हा आड तुम्हाला मगाशी दाखवलेला. हे रस्ते, हे धरण, ही झाडी, हा डोंगर, हा सर्व परिसर मनाला भावणारा आणि ह्या जुन्या लोकांची आठवण करून देणारा हा परिसर. आता हे तुम्ही घर पाहू शकता. बघा तुम्ही कशा पद्धतीचं घर आहे. अजूनही या ठिकाणी त्यांचे लहानपण, त्यांचे बालपण जिवंत आहे. तर मित्रांनो, ह्यो गोबर गॅस आहे. तर गोबर गॅस म्हणजे नक्की काय, तर मशीनच्या शेणापासून जो गारतेल आपल्याला गॅस मिळतो तो ह्या गोबर गॅस मध्ये तयार होतो आणि गारतेल गॅस आपल्याला चालतो. त्यामुळे आपल्याला टाकीला लाईनीत उभं राहावा, ही झंझट वाचते. त्यामुळे अजून बी म्हशी पाळा, गोबर गॅस बनवा आणि फुकटचा गॅस वापरा. मित्रांनो, हे जे आहे हनुमंताचं मंदिर आहे. या ठिकाणी समोर तुळस पाहू शकता तुम्ही. 2 तुळस आहेत बहुतेक. गणपतीचा फोटो कोरलाय त्यावरती, म्हणजे मूर्तीचा. हा, म्हणजे बघू शकता तुम्ही मित्रांनो, एवढी जुनी आणि अतिशय सुंदर अशी परंपरा असणारी आपली संस्कृती आणि ह्या गोष्टी आज धरणाखाली आहेत, धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. त्या व्यक्तीने त्याग केलेला आहे मोठा. काही लोक म्हणतात पैसे मिळाले, पण पैसे मिळाले तरी या आठवणी आणि हा त्याग खूप महत्वाचा आहे. हे कोण करू शकत नाही आजच्या युगात तरी सहजासहजी. ह्या जुन्या कलाकृती किती सुंदर आहे बघा. अतिशय मनाला भावणार दृश्य. हे काहीतरी त्यावरती कोरलेलं दिसतंय. ही घरं पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी जी पण घर आहेत आपण सगळ्यांचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. लोकांच्या परत कमेंट येत आहेत की दादा तुम्ही आमचं घर दाखवलं नाही, तुम्ही शाळा दाखवली नाही, तुम्ही मंदिर दाखवलं नाही. मग ते आम्हाला नको आहे. कुठेतरी लोकांना दिलासा मिळावा, कुठेतरी चांगला अनुभव या घटनेतून किंवा या व्हिडिओतून एक लहानपण त्यांना आठवावं, एक जुने दिवस आठवावे, यासाठी हे आम्ही करत आहे. बाकी काय नाही. परंतु तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं, आमचा मनोधैर्य वाढवलं, तर आम्ही यापेक्षाही सुंदर गोष्टी या पाटण तालुक्यातील आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, श्री कृष्णा तुकाराम माने यांचे स्मारक, मृत्यू 1/6/1957. म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती जुना आहे. यामध्ये जे कृष्णा तुकाराम माने जे आहेत ते म्हणजे आता बघा 1957 या ठिकाणी त्यांचा मृत्यू तारीख लिहिल्या. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला मिळालं. त्या टायमिंगला हे व्यक्ती हजर होता त्या ठिकाणी, म्हणजे आपल्या हयातीत होते. म्हणजे त्यांनी त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालेलं पाहिलेलं आहे आणि 1957 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांचा फुल्या नावाचा बैल वगैरे असेल मला वाटतं कदाचित, त्यामध्ये मागे फुले असं लिहिलंय, बरोबर ना. तर मग अतिशय सुंदर आहे. आणि ही जुनी जाणती लोक या ठिकाणी त्यांचं कोरीव काम, आणि त्यावेळी अशी साधनं नव्हती ना बाबा, मोबाईल थ्रू व्हिडिओ काढला आणि लोक पाठवलं, ह्या गोष्टी नव्हत्या.
मग त्यामुळे आता सध्या ह्या आपण पाहू शकतो या ठिकाणी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता यामध्ये कोरीव काम बघा, बैल बघा, विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघा, खूप सुंदर असं कोरीव काम. बैलाचं नाव फुले आहे का? जर दाखव कॅमेरामॅन जवळ. बैलाचं नाव सुद्धा फुल्या, म्हणजे कोणाची तरी आठवण असेल कदाचित, मला असं वाटतंय. काय म्हणायचं या ठिकाणी? श्री कृष्ण तुकाराम. मित्रांनो ही घोटीलची शाळा, जुनं घोटील प्रॉपर आहे. या घोटीलची ही शाळा, कित्येक लोकांचं बालपण या शाळेमध्ये गेलं असेल. नाही म्हटलं तरी 15 ते 20 वर्षाचा काळ उलटलाय, बरोबर का? बरोबर ना? गाव सोडून स्थलांतरित लोक कधी झाली? 20 ते 25 वर्ष. नाही 20 ते 25 नाही, 15 वर्ष तरी मिनिमम धरून चाला. आज ती 15 वर्षाची लोक म्हणजे ज्यावेळी गाव सोडलं त्यानंतर या गावामध्ये जी लोक बाहेर जाऊन मोठी झाली, म्हणजे त्यांचं बालपण या ठिकाणी गेले. त्यांना आज हे व्हिडिओ बघून अतिशय मनाला कुठेतरी वाईट वाटेल किंवा मनाला ते दिवस आठवतील, ही मला नक्कीच वाटतंय. ही शाळा आहे, पाहू शकता तुम्ही शाळा. शाळेसमोर या ठिकाणी एक औषध सुद्धा आहे कशा तरी तुळशी सारखा. मित्रांनो ही शाळा आपण पाहिली, या शाळेसमोर ही 3 झाडं आहेत. ही झाडं तुम्ही बघू शकता. जरा झाडं दाखवा कॅमेरामॅन. म्हणजे अतिशय सुंदर असा निसर्ग, या निसर्गामध्ये ही शाळा, या घोटील गावचा परिसर, यामध्ये अतिशय वातावरणात, सुंदर वातावरणात ही लहान मुले शाळेमध्ये या 3 झाडांच्या ठिकाणी हे बागडलं असेल. अजूनही हा व्हिडिओ बघून त्यांना नक्कीच या झाडांची आठवण होईल, किंवा या झाडांमध्ये खेळला असेल, किंवा दोरी बांधून रस्सी वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी खेळल्या असतील. अतिशय सुंदर असं, म्हणजे त्यांना बरं वाटेल ह्या झाडांचं बघितलं. मित्रांनो आम्ही या जुन्या गोष्टींचा व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो आणि प्रॉपर आमची घेतलेली आहे. चिरली म्हणजे असं झालं, पाऊस आला तो आला आणि त्यात दिसला गावा. गाव त्याच गाव्याचं घ्या. ज्याला कोणी याद आहे त्यांना रिस्क वर या बाबा. जंगल आहे. येताना का नाही पेट्रोलची बाटली काढली किती आणा, गावाकडे दिसलं की बघा बघ पेट्रोल लावा, गाडी आहे घालते गावाची तिकडे. या निघून पण रिस्क घेऊ नका अजिबात. रिस्क घेऊ नका. आणि एवढं करतोय आम्ही गावाच्या व्हिडिओसाठी आम्हाला म्हणजे असं जनभावना किंवा लोकांचं जे प्रेम आहे, जे लोकांच्या कमेंट आहे, लोकांचं बालपण, लोकांचे सर्व दिवस आम्हाला दाखवायचं होतं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. तर त्या निमित्तानं कमीत कमी सबस्क्राईब तरी करा चॅनलला आणि काळजी घ्या. काळजी घ्या.